साहित्य आपण पाहिलं होतं, खमंग मस्त लागतात ना हे एकदम एकदम. क्या बात आहे. काय करायचं सुरुवातीला? आता सुरुवातीला आपण तेलावर थोडासा जवळा परतून घ्यायचा आहे. बरं, घ्या. परत तेलाचा थोडासा वापर कमी. हो, आणि हा असंच असतो का जवळा? हा आपण धुवून घेतलेला आहे, हा असाच असतो. थोडासा साफ करून आणि स्वच्छ धुवून घ्यायला लागतो, कारण थोडीशी माती वगैरे असते त्याच्यामध्ये. बरं. तर आता आधी हा पण परतून घ्यायचा आहे. परतताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायला लागेल. बरं, किती लागणार आहे? बस, खूप छान. आता एका भांड्यामध्ये आपण डाळीचं पीठ डाळीचं पीठ घेणार आहोत. बरं. त्याच्यामध्ये कांदा. बरं. हा कांदा थोडासा कुस्करून घ्यायचा, बरं. म्हणजे तो असा, आपण भजीला सुद्धा कांदा साधारण कुस्करूनच घेतो ना, हो हो. असा कुस्करून मग तो डाळीच्या पिठामध्ये मिक्स करायचा. मग आता त्याच्यामध्ये मीठ, हळद, हिंग, कोथिंबीर. बरं. मीठ किती लागणार? मीठ घालायचं. आता मिठानंतर बाकीचं सगळं, म्हणजे हळद घाला. बरं. तोपर्यंत तुम्ही ते परतत राहा, म्हणजे तेही करपणार नाही. तिखट, आलं लसूण, आलं लसूण मिरचीची पेस्ट, थोडं कॉर्नफ्लोअर. कॉर्नफ्लॉवर. आता हा चांगला परतून झालेला आहे. बरं. बघा. हां, पुरे. पुरे. ओके. आता हा गॅस बंद केला गॅस आपण. बंद केला आणि हा आपण त्याच्यामध्ये काढून घ्यायचा आहे. काढून घ्यायचा. तो जास्त परतायचा नाही किंवा जास्त जळून नाही द्यायचा, बरं. म्हणजे आपल्याबरोबर आपल्या शेजारच्यांना पण त्रास होतो. बरोबर. मिक्स करायचं. हो. मिक्स करताय तुम्ही हे. हो. पुढे. आणि आता बघा ते घट्ट त्याचं पीठ तयार होतंय. हो. याच्यामध्ये पाणी घालायची गरज नाही. ऍक्च्युली कांदा चांगला मळून घेतला ना की त्या कांद्याच्या रसामध्येच ते व्यवस्थित मिक्स होतं. बरं. पुढे कोथिंबीर घाला त्याच्यामध्ये. आता हे मिश्रण चांगलं तयार झालेलं आहे. आता हे आपण 10 मिनिटं असंच ठेवूया, म्हणजे थोडंसं नरम होईल ते. बरं. आणि त्यानंतर आपण हे डीप फ्राय करूया. बरं. म्हणजे 10 मिनिटं जरा मऊ होण्यासाठी ठेवायला लागेल. मग ही भजी आपण डीप फ्राय करूया. ओके, फॅन्टास्टिक. चला, जवळ्याची भजी आपण करतोय खमंग खुसखुशीत अशी, पण त्यासाठी आता हे मिश्रण 10 मिनिट ठेवायला लागेल. ते ठेवूयात आणि मग डीप फ्राय करायच्या कृतीकडे वळूयात. जवळ्याच्या भजीसाठी लागणारे मिश्रण आपण तयार करून घेतलं आणि आता ते मऊ झालेलं आहे. हो. आपण ही जवळ्याची भजी लगेच डीप फ्राय करून घेऊयात. क्या बात है. वाह, जवळ्याची भजी लालसर झालेली आहेत, म्हणजे खमंग खुसखुशीत अशी ही जवळ्याची भजी तयार आहेत. पटकन तुम्ही लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि ही कृती. जवळ्याची भजी करण्यासाठी लागणारं साहित्य: बेसन, कांद्याचे काप, सुका जवळा, कॉर्नफ्लॉर, आलं लसूण मिरची पेस्ट, कोथिंबीर, तिखट, हळद आणि मीठ. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये सुका जवळा आणि मीठ घालून ते परतून घ्यावं. एका बाउल मध्ये बेसन, कुस्करलेला कांदा, मीठ, हळद, तिखट, आलं लसूण मिरची पेस्ट, कॉर्नफ्लॉर आणि परतलेला सुका जवळा घालून सर्व एकत्र करून घट्टसर पीठ मळून घ्यावं. या मळलेल्या पिठामध्ये कोथिंबीर घालून सर्व एकत्र करून मिश्रण 10 मिनिटं मुरवत ठेवावं. कढईमध्ये तेल गरम करून जवळ्याची भजी तळून घ्यावी आणि सर्व्ह करावी. सुंदर वातावरण असतं गुरुपौर्णिमेनिमित्त. हे सगळ्यात सकाळी सगळे जण भेटतात तिथे, त्या निमित्ताने आलेले. क्या बात आहे. आज सकाळी हे सगळं झालं मग? हो, सर्व झालं. मग आता मस्त बाहेर पाऊस पण पडतोय, मी खिडकीत पण बसलेलो आहे, प्रेक्षकांची साथ पण आहे. तर मग आज तुम्ही आमच्यासाठी नेमकं करणार काय आहात? आपला आषाढ महिना पण आहे, गुरुपौर्णिमा पण आहे. हो. त्यासाठी गोड पण पदार्थ काहीतरी पाहिजे आपल्याला. बरोबर. आणि तळलेलाही पाहिजे. बरोबर. आषाढात पूर्वीपासून आपण काही ना काही तेलकट पदार्थ तळतो. बरोबर. म्हणून खमंग शरीराला आवश्यक असं बाजरीचे आणि गुळाचे कापण्या मी दाखवणार आहे. क्या बात आहे. म्हणजे बघा, आज मी येऊन अगदी म्हणजे दुग्ध शर्करा योग आलेला आहे, कारण गुरुपौर्णिमा पण आहे, गुरुपौर्णिमा आहे, आषाढ महिना. आषाढ पण तळायचा आहे. व्हेरी गुड. मग तयार आहात ना तुम्ही जे पदार्थ करणार त्यासाठी? काकू तयार आहेत, लगेच आपण त्यांच्यासोबत वळूयात रेसिपीकडे. शोभा काकू आता आपल्यासाठी पहिला पदार्थ करायला तयार आहेत. तयार आहात ना? तयार आहे. काय या पदार्थाचं नाव आहे? गव्हाचे मालपोहे, गव्हाच्या पिठाचे मालपोहे. गव्हाच्या पिठाचे मालपोहे. बरं. तुम्हाला कोणी शिकवला हा पदार्थ? तो पारंपरिक आईकडून शिकले मी. तुमच्या आईकडनं शिकला? अरे वा, क्या बात आहे. मालपोहा मला खूप आवडतो, कारण तो खूप गोड असतो. तुम्हाला आवडतो की नाही? सगळ्यांना आवडतं. आणि घरात कोणाला आवडतो? सगळ्यांनाच आवडतो मालपोहे. सगळ्यांना आवडतं. क्या बात आहे. व्हेरी गुड. म्हणून सिलेक्ट केली शोभा काकूंनी गव्हाच्या पिठाचे मालपोहे. साहित्य पाहूयात, मग कृती करूयात. गव्हाचे पीठ, गूळ, विलायची जायफळ पावडर, साजूक तूप, सुंठ आणि मीठ. आणि मीठ. गव्हाच्या पिठाच्या मालपोह्यांसाठी लागणारं साहित्य आपण पाहिलं. आता आपल्याला कृती करायची आहे. बरं, मला एक माहिती आहे की मालपोहे जनरली आपण मैद्याचे करतो. इथे आपण
गव्हाच्या पिठाचे करणार आहोत. बरं ठीक आहे. सुरुवातीला काय करायचं? पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये गूळ टाकायचा. बरं, गॅस आपण लावून हो, ठेवला. लावला. किती लागणार आहे पाणी? बस बस त्याच्यात काय? थोडासा गूळ टाकायचा, अर्धा. बरं बस पुरे. बरं, हा गूळ वितळून घ्यायचा. हो, ठीक आहे. गॅस आपण मोठा करूया. त्याच्यात काही घालायचं आता? आता काही नाही घालायचं. बरं, तसं आपण म्हणजे आपल्याला गुळाचा पाक तयार करून घ्यायचा आहे. हो, ठीक आहे. आपण आता हा गुळाचा पाक तयार करून घेतलेला आहे. पुढे काय करायचंय? अर्धी वाटी गव्हाचे पीठ. बर, बस. पुढे विलायची पूड, वेलची आणि जायफळ घ्यायचं. जायफळ. हां, किती लागणार आहे? बस अर्धा चमचा सुंठ पावडर. बस चिमूटभर मीठ चवीपुरते, बर. अगदी थोडेसे, अजून थोडे. बस आता गुळाचा पाक ॲड करायचा. बर बर, तुम्ही सांगा हां मला. हां, घ्या अजून. डोशाप्रमाणे आपलं पीठ झालं पाहिजे. अच्छा, घ्या मिक्स करून. बघा, जर आपण आवश्यक असेल तर परत घालूयात. म्हणजे आपण डोसाचं पीठ जसं ज्या जाडीचं हां, करतो तसं तसं ते झालं पाहिजे. हां. हे तुम्ही लक्षात ठेवा, त्याप्रमाणे ते करा. अजून थोडं थोडं लागेल. भरपूर टाका आणि ह्या गाठी फोडून घ्यायच्या. बरोबर. गॅस आपण ऑलरेडी लावून ठेवला आहे. हे आपल्याला अर्धा तास भिजू द्यायचं, म्हणजे चांगले होतील. बर, ठीक आहे. मग आपण आता एक काम करूयात. गव्हाच्या पिठाचे जे मालपोहे आहेत त्यासाठी लागणारा गुळाचा पाक तयार केला, त्यात सगळं मिश्रण कालवलं. आता आपण जरा वाट पाहूयात आणि मग पुढच्या कृतीकडे वळूयात. गव्हाच्या पिठाच्या मालपोह्यांसाठी लागणारे मिश्रण आपण तयार करून घेतलं. पुढे काय करायचंय? पुढे आता साजूक तूप टाकणार आपण याच्यावर बरं. चमच्याने. भरपूर टाकायचे जरासं. भरपूर? बस बस सुटला पाहिजे म्हणजे. बरं. हां, बरं, मला एक सांगा, मालपोहे म्हटल्यानंतर जनरली ते डीप फ्राय आपण करतो, इथे तुम्ही शालो फ्राय करताय. इथे शॅलो फ्राय करतो. हे जास्त तळायचे नाही, बरं. परंतु तुपावर केल्यामुळे आपल्याला हेल्दी वाटणार. बरोबर. आणि तळलेले पदार्थ नको जास्त खायला. बरोबर, म्हणजे पचायला सुद्धा हलकं आणि वापरलेलं साहित्यही खूप हेल्दी आहे. आता याच्यावर आपण झाकण ठेवूया बर आणि 2 मिनिटं वाफेवर होऊन देऊ. बर, त्याला दोन्ही बाजूनी आपल्याला हा, दोन्ही बाजूने भाजायचं आहे. Shallow fry म्हणजे चांगलं करायचंय. शॅलो फ्राय करायचंय, म्हणजे चांगलं होईल. बर, ठीक आहे. आता हे होईपर्यंत मला सांगा की तुम्ही आम्हाला म्हणालात की तुम्ही स्वतः योग शिक्षिका आहात, त्यांच्या हाताखाली तुम्ही शिकवता त्या हो, केंद्रात जाऊन, बरोबर. बरोबर? पण तुम्ही योगाचं शिक्षण घेतलं कधी? मी बरेच 20-25 वर्षापूर्वी मला योगाची आवड होती. म्हणजे माहेरी असताना? माहेरी असताना त्यावेळेसच शिकले योगा. अच्छा, म्हणजे तेव्हाची आवड तुम्ही आता हो, इकडे तुम्हाला. परत- पण बरं झालं, इथे तुम्हाला जवळच ते जवळ आहे, योगा 5 केंद्र सेकंदात. सापडलं. हो, 5 आणि आता तिथे किती जणी असतात शिकायला? शिकायला 20-25-30ची बॅच एक एक असते. बर, अच्छा, आणि भरपूर विद्यार्थी प्रत्येक बॅच झाले की मिळतात आम्हाला. वा, क्या बात आहे. मला वाटतं 2 मिनिटं झाली आहेत. हो, मालपो आता एका बाजूनी शालो फ्राय झाला असेल. हा, गुळाचा जो गोडवा आहे ना, तो आता मी फील करू शकतोय, जाणवतंय ते माझ्या नाकाला. क्या बात आहे. या बाजूनी सुद्धा परतून हो, घेतला की आपला मालपो भाजून, तयार. बरोबर ना? बरोबर. व्हेरी गुड. झाकण ठेवूयात मग? नको नको, आता नको. आता गरज नाही. नाही. क्या बात आहे. किती वेळा गेलेला परतून व्हायला? 2 मिनिट. बर, आणि दोन्ही बाजूनी छान परतून झालं पाहिजे. चांगलं भाजून झालं पाहिजे. बरोबर, त्याचा रंग सुद्धा आता बदलत चाललेला आहे. गुळाचा कलर आलेला आहे. आता आपण हे काढून आपल्या डिश मध्ये घेऊया. आणि सर्व करूया. सर्व करूया. फॅन्टास्टिक. गव्हाच्या पिठाचा मालपोहा तयार झालेला आहे. पटकन तुम्ही लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. गव्हाच्या पिठाचे मालपोहे करण्यासाठी लागणारं साहित्य: गव्हाचं पीठ, गूळ, वेलची, जायफळ पावडर, साजूक तूप, सुंठ आणि मीठ. कृती: प्रथम फ्रायपॅन मध्ये पाणी घेऊन त्यामध्ये गूळ घालून गुळाचा पाक तयार करून घ्यावा. एका बाउल मध्ये अर्धी वाटी गव्हाचं पीठ, वेलची, जायफळ पावडर, अर्धा चमचा सुंठ पावडर आणि गुळाचा पाक घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. फ्रायपॅन मध्ये साजूक तूप घालून त्यावर एकजीव केलेलं मिश्रण पसरवून घ्यावं. फ्रायपॅन वर झाकण ठेवून मालपुवा शॅलो फ्राय करून घ्यावा आणि सर्व्ह करावा. मंडळी, आपली पहिली रेसिपी कुठली आहे? ही आहे भरवा आलू हरियाली मसाला म्हणून. आता आपण करणार आहोत दम के कबाब.